नागपुर के पांचपौली थाना क्षेत्र में एक बेहद चौंकाने वाला और शर्मनाक मामला सामने आया है। गरबा सिखाने वाले युवक पीयूष निनावे और उसके बुआ के बेटे व साथी वेदांत पूर्णमासी पर एक 16 वर्षीय नाबालिग छात्र के कथित यौन शोषण और सामूहिक दुष्कर्म के प्रयास का सनसनीखेज आरोप लगा है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार पीयूष निनावे, जो कि छात्रा को गरबा सिखाता था, उसने पहले उससे मित्रता के बाद पीयूष ने छात्रा को अपने घर बुलाया और उसके साथ आपत्तिजनक बर्ताव किया। मामला तब और गंभीर हो गया जब फरवरी में पीड़िता के जन्मदिन के मौके पर पीयूष ने कथित तौर पर माफी मांगने के बहाने छात्रा को फिर से अपने घर बुलाया। वहां पीयूष के साथ उसके साथी वेदांत पूर्णमासी और एक अन्य फरार आरोपी भी मौजूद थे। तीनों आरोपियों ने मिलकर छात्रा से सामूहिक दुष्कर्म का प्रयास किया। हालांकि पीड़िता किसी तरह उनके चुंगल से भाग निकलने में सफल रही। पांचपौली पुलिस ने मुख्य आरोपी पीयूष निनावे और उसके साथी वेदांत पूर्णमासी को गिरफ्तार कर लिया गया है। उनके खिलाफ छेड़खानी और यौन अपराधों से बच्चों का संरक्षण अधिनियम पॉक्सो एक्ट के तहत मामला दर्ज किया है। आगे की जांच पांचपौली पुलिस कर रही है। या प्रकरणामध्ये एक 16 वर्षाची मुलगी आहे, ती तिच्या आईसोबत शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये राहते। तिची पीयूष निनावे नावाचा मुलगा आहे, तो पाचपावली हद्दीमध्ये राहतो। त्याच्यासोबत ओळख झाली होती। तो गरबाचे क्लास घेत होता। त्या माध्यमातून मग त्यांचं फोनवर बोलणं आणि मैत्री वगैरे झाली। एक दिवस पीयूष निनावे याने त्या मुलीला भेटण्याकरता घरी बोलवले। ती मुलगी त्या ठिकाणी गेली होती तेव्हा पीयूष निनावे आणि वेदांत पोटपोसे असा नावाचे दोन मुलं त्या ठिकाणी होते। त्या मुलीने सांगितले की वेदांत आणि पीयूषने त्या मुलीला काहीतरी द्रव पाजले, त्यानंतर तिला गुंगी आल्यासारखी झाली आणि मग पीयूष आणि वेदांतने तिची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला। त्या मुलीने त्याला विरोध केला आणि तिथून निघून गेली। त्यानंतर त्या मुलीचा 16/2/2025 रोजी वाढदिवस होता। तर पीयूषने तिला फोन केला आणि सांगितले की मी तुझ्यासोबत चुकीचे वागलो आहे, तुझी माफी मागायची आहे आणि तिला एका ठिकाणी बोलवले आणि त्या ठिकाणी तिची माफी वगैरे मागितली आणि नंतर मग तिला परत रूमवर घेऊन गेला। त्यानंतर मग त्यांनी परत त्या मुलीची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि ती मुलगी परत त्या ठिकाणावरून निघून गेली होती। त्यानंतर मग दिनांक 22/10/25 रोजी पीयूषने परत त्या मुलीला फोन केला आणि तिला परत तो तसे कृत्य करण्यासाठी बोलत होता। तेव्हा मुलीने विरोध केला आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून मग चाइल्डलाइन हेल्पलाईनकडे तक्रार केली आणि ती मुलगी 25/10/2025 रोजी चाइल्डलाइनचे अधिकारी यांच्यासोबत पोलीस स्टेशनला आली। त्या मुलीचा सविस्तर रिपोर्ट घेऊन पोलीस स्टेशन पाचपावली येथे अपराध क्रमांक 872 कलम 74, 76, 78 BNS तसेच पोक्सो 8, 10, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामधील 2 आरोपी पीयूष निनावे आणि वेदांत पोटपोसे यांना अटक करण्यात आलेली आहे।